तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्याबद्दल. आणि या जे अर्ज केलेले आहेत ते आपल्याला पेंडिंग दाखवत आहेत. तर मित्रांनो, असा हा सबमिट केलेला फॉर्म असतो आणि हा सबमिट केलेला फॉर्मला जर पेंडिंग दाखवत असेल तर काय करायला हवं, तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे काही फॉर्म भरलेला असेल, पण तुमचा तो फॉर्म सबमिट झालेला पण असेल, पण तुम्हाला पेंडिंग दाखवत असेल, तर कशा प्रकारे आपण हा सबमिट झालेला फॉर्म हा अप्रूव्ह करू शकतो. तर मित्रांनो, आपल्याला आपल्या प्रोफाईलवरती यायचं आहे आणि तुम्ही जर प्रोफाईलवरती आपला तालुका किंवा आपला जिल्हा सिलेक्ट केला नसेल तर तो नीटप्रमाणे आपला तालुका आणि जिल्हा सेट करून घ्यायचा आहे. जसे की माझा पुणे आहे, तर मी पुण्याला सिलेक्ट करून घेत आहे. आणि तालुक्याला माझा तालुका दौंड आहे, तर मी दौंडला सिलेक्ट करून घेत आहे. तुम्ही पण तुमच्या तालुका आणि जिल्ह्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि एवढं केल्यानंतर तुम्हाला अपडेट करायचं आहे. आणि अपडेट करायच्या आधी आपल्याला रिफ्रेश करायचं आहे. एवढं सगळं केल्यानंतर आपल्याला जर तरी पण फॉर्म आपला सबमिट होत नसेल तर आपल्याला लॉग आउट करून पुन्हा आपल्या आय डीला लॉग इन करून घ्यायचं आहे. इथं आपला फोन नंबर टाकायचा आहे आणि इथं आता ऑटोमॅटिकली OTP आपल्या नंबरवरती येईल. तो OTP इथं टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय OTPवरती क्लिक करून घ्यायचं आहे. एवढं केल्यानंतर आपली आय डी लॉग इन होईल. आणि या आय डी लॉग इन झाल्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे, आपण अर्ज केलेल्या अर्जामध्ये चेक करायचं आहे की आपला अर्ज अप्रूव्ह झालेला आहे की नाही. हा अर्ज असा ॲटोमॅटिकली अप्रूव्ह नाही होऊ शकत, कारण हा अर्ज आपल्याला 31 तारखेपर्यंत 31 जुलैपर्यंत आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला पाहायला मिळेल. पण मित्रांनो, जर तुम्ही फॉर्ममध्ये आपला जर इमेजेस नीट टाकले असतील तर आपला फॉर्म लवकरात लवकर अप्रूव्ह होण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो, आपल्याला रक्षाबंधनच्या दिवशी 1,500 प्रमाणे आपल्या खात्यात जमा होतील हे नक्कीच आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.